परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, राष्ट्रमाता इंदिराजी गांधी, आजच्या या प्रचार सभेला ज्यांच्या प्रचार सभेमध्ये आपण हजर आहोत असे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय मोडक साहेब, जिल्हा परिषदेचे सन्मान्य सदस्य सवालाके भाऊ, सन्मान्य शंकर भाऊ चांदे, रमेश भाऊ कारामोरे, सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि उपस्थित इथे सर्व सन्मान्य कार्यकर्ते मंडळी, ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होत आहे। येत्या 20 नोव्हेंबरला हो घातलेली रामटेक विधानसभेची निवडणूक आहे आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की या निवडणुकीच्या घडामोडीमधून तुम्ही सर्व इथे आलेले आहेत। बांधवांनो, ज्या पद्धतीने आताच या अगोदर काकाजी बोलले होते की जंगलातनं बिबट्या आला, काकाजी मी या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगतो की या वेळेस जंगलाची चिंता करू नये का, कारण की बॅट चिन्ह हा लाकडापासूनच बनलेला असतो आणि म्हणून बॅटची चिंता आम्हा सर्व जंगलातील सर्व बांधवांना आहे आणि म्हणून त्याची चिंता आपण करू नये, कारण की त्या भागामध्ये मी म्हणणार नाही की परिस्थिती खूप चांगली आहे, ती 23 तारखेला आपण सर्वांना दिसेल। बांधवांनो, मी गेली अनेक वर्षापासून 20 वर्षापासून साहेबांना ओळखते, त्यांचा स्वभाव, त्यांचं काम, त्यांची जनसामान्यामध्ये असलेली प्रचिती, हाच जनसमुदाय जो इथे एवढ्या मोठ्या उपस्थितीमध्ये आहे आणि म्हणून ही जी ज्यांच्या मनामध्ये आज मी पाहिलं सकाळपासून माझ्या भागामध्ये की साहेबांचे जे बॅनर्स लागले ते उतरवण्याचे प्रयत्न केलं, पण कोणत्याही आदिवासी बहुल भागातील लोकांच्या मनामधून राजेंद्र मोडक उतरवणं एवढं सोपं नाही आणि म्हणून येत्या 20 तारखेला आपण बॅट या चिन्हाचे समोरील बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने राजेंद्र भाऊंना निवडून द्याल आणि मुंबईच्या असेंब्लीमध्ये आपण त्यांना रामटेक विधानसभेचे प्रतिनिधित्व देण्याची एक संधी द्याल एवढीच आशा अपेक्षा करते आणि माझे 2 शब्द समाप्त करते। जय हिंद, जय भीम, जय सेवा, जय महाराष्ट्र।